शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवार दिल्लीमध्ये असल्यानं शपथविधीला जाणार नाहीत अशी माहिती मिळते। तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत। दरम्यान महायुतीकडून उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र हे दोन्ही नेते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। आणि अधिक माहिती घेऊया संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिक सांगाल? तर संदीप यांचा संपर्क आपल्यासोबत तुटलेला आहे, मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे राजधानी दिल्लीमध्ये आहेत आणि आता काही रवाना देखील झाले, त्यामुळे ते आजच्या शपथविधीला जाणार नाहीत। खरं तर प्रोटोकॉलनुसार त्यांना माजी मुख्यमंत्री आणि खासदार म्हणून निमंत्रण मिळालेलं आहे, मात्र ते आजच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना देखील माजी मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण मिळालेलं आहे, मात्र उद्धव ठाकरे देखील आजच्या आझाद मैदानावरच्या जो ग्रँड सोहळा होणार आहे शपथविधीचा, त्या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत। आदित्य ठाकरे देखील जाणार नाहीत। आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रण आलेलं आहे, मात्र ठाकरे घराण्यातली कुठलीही व्यक्ती आजच्या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत। सागर, नक्कीच, तर आजच्या शपथविधी सोहळ्याला पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, आत्ताची मोठी बातमी।